ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता घरातले सगळेजण मात्र अर्जुन आणि सायलीच्या अॅनिव्हर्सरीची तयारी करत असतात. तेवढ्यात मात्र सगळे जमा होतात आणि आता अर्जुन सायली पण येतात. तर ते म्हणतात की आता काय करायचं आहे. तर तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की नाही, खूप झोप येते तर झोपायला जाऊया. मात्र अर्जुन म्हणू लागतो, पण आपण रात्रभर आज जागूया ना. तर तेव्हा मात्र सगळेजण नकार देतात आणि आम्हाला खूप कामं आहे सकाळी, म्हणून आता आम्ही झोपायला जाणार आहे असं म्हणून त्यांनाही झोपायला पाठवतात. त्यांचं वागणं मात्र दोघांच्याही लक्षात येत नसतं की हे असं का वागत आहे. परंतु आता ते सुद्धा झोपायला निघून जातात. इकडे मात्र 12 वाजल्यानंतर सगळेजण खाली उतरून येतात. तेव्हा अर्जुन सायलीला समोरचा सगळा प्रकार बघून खूपच मोठा धक्का बसतो आणि आता समोर मात्र सगळ्या फॅमिली मेंबरनी त्यांची पहिल्या अॅनिव्हर्सरीची तयारी केलेली असते आणि हे बघून मात्र त्यांना आनंद तर होत असतो, परंतु आता त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळं संपलेलं पण असतं. या गोष्टीचं त्यांना वाईट पण वाटत असतं. इकडे केक कापताना मात्र त्यांना काहीतरी विश मागावी लागेल असं अर्जुनचा भाऊ म्हणू लागतो. तर तेवढ्यात मात्र केक कापताना दोघेही जण विश मागू लागतात आणि अर्जुन म्हणतो की मला सायली सोबत कायमच राहायचं आहे आणि सायली म्हणते मला पण या घरातल्या माणसांना विसरणं शक्य नाही आणि तसं विसरण्यासाठी मला हिम्मत दे देवा. असं म्हणून ते दोघंही विश मागू लागतात आणि त्यानंतर ते केक कटिंग करतात. केक कटिंग झाल्यानंतर सगळेजण अॅनिव्हर्सरी छान सेलिब्रेट करतात, फोटोज वगैरे काढतात, खूप एन्जॉय करतात आणि तेव्हा मात्र पार्टीमध्ये चैतन्य पण आलेला असतो आणि आता चैतन्याला साईडला घेऊन मात्र अर्जुन सांगू लागतो की आता सायली म्हणता आहे की मी आता उद्यापासून कुसुमताईंच्या घरी राहायला जाणार आहे. हे ऐकल्यावर मात्र आता चैतन्यालाही खूप मोठा धक्का बसतो. परंतु आता दुखावलेली सायली आणि अर्जुन यांना दोघांना हे माहीत नसतं की ते पण एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहे. परंतु आता त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो, कारण आता त्यांचं कॉन्ट्रॅक्टही संपलेलं असतं. इकडे मात्र आता रात्रीतनं सायली अर्जुनला चिठ्ठी लिहिते आणि आता तिच्या इच्छाविरुद्ध ती तिथनं निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता चैतन्यालाही या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पुढे काय बोलावं आणि अर्जुनलाही काय उत्तर द्यावं हे त्याच्याही लक्षात येत नाही. इकडे मात्र जेव्हा सायली निघून जाते तेव्हा सगळेजण झोपी गेलेले असतात. अर्जुन सुद्धा झोपलेला असतो. त्यानंतर मात्र सकाळी उठल्यानंतर त्याला शेजारी सायली दिसत नाही, म्हणून तो खूपच कासावीस होतो आणि इकडं सायलीला घराबाहेर पडताना मात्र तिची पावलं खूप जड होत असतात. तिलाही खूप वाईट वाटत असतं. ती रडत रडतच हे घर सोडून जात असते. घराकडे मात्र ती सततच वळून वळून बघत असते आणि तिला काही रडू आवरत नसतं. परंतु आता पर्यायच काही तिच्या पुढे उरलेला नसतो. इकडे मात्र सकाळ झालेली असते. अर्जुन उठून बघतो तर मात्र सायली बाजूला नसते, म्हणून तो घाबरतो आणि तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. तर तेवढ्यात मात्र बाजूला टेबलवर लिहिलेली चिठ्ठी अर्जुनला सापडते. त्या चिठ्ठीमध्ये सायलीने लिहिलेलं असतं की मी आता कुसुमताईंकडे राहायला जात आहे आणि आता यापुढे मी कायमच इथून निघून जाणार आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे, त्यामुळे मी आता इथे राहू शकत नाही आणि आता मी कायमचंच हे घर सोडून निघून जात आहे. हे ऐकून आणि हे वाचून मात्र आता अर्जुनला खूपच वाईट वाटतं. त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. परंतु आता सायलीला अडवण्याच्या आधीच सायली निघून गेलेली असते. तर आता पुढे काय करावं हे मात्र अर्जुनला काही सुचत नसतं. परंतु अर्जुन सुद्धा खूप हताश झालेला असतो आणि खूप दुःखी झालेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला पुन्हा अडवून आपल्या मनातलं सगळं सांगणार आहे आणि दोघंही एकमेकांचं प्रेम लवकरच व्यक्त करणार आहे. मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.